गुड मॉर्निंग मित्रांनो, वंदे मातरम. सकाळचे 5:15 वाजलेले आहे आणि मी आता माझ्या लेकीसोबत रत्नागिरीसाठी निघालेलो आहे. मित्रांनो, झालं असं आहे, छकुलीचं BDS कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे. काउन्सिलिंगचं जे सेकंड राऊंड आहे त्याच्यामध्ये तिला BDS कॉलेज मिळालेलं होतं. आपला प्रयत्न हाच होता की तिला MBBS मिळावं, पण ह्या वर्षीचे सगळे नीटचे लफडे जे काही झाले ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पूर्ण देशाचे मुलं त्याच्यामुळं प्रॉब्लेममध्ये आले होते आणि त्यात छकुलीला पाहिजे तेवढे मार्क आपल्याला भेटले नव्हते. तिचा जेवढे मार्क अपेक्षित होते तेवढे नव्हते. तर कुठेतरी BDSवर सेटल होणं हे तिने ठरवलं. तर तिला एक नामवंत असं कॉलेज आहे रत्नागिरीमध्ये, तिथं ॲडमिशन मिळालं आहे. आणि माझी आर्थिक परिस्थिती बऱ्याच माझ्या मित्रांना माहिती आहे की सध्या गेल्या 4-5 वर्षापासून माझी आर्थिक परिस्थिती बरीच खालवलेली आहे. तर तिचं ॲडमिशन कुठेही झालं असतं तरी ते काय म्हणजे मला मित्रांची मदत घेतल्याशिवाय तिचं ॲडमिशन पुढं घेणं हे काही शक्य नव्हतं. तिचं ज्या ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये माझा हातभार अगदी शून्य आहे आणि माझे काही मित्र आहेत ज्यांनी मला याच्यासाठी प्रचंड मदत केलेली आहे आणि अजूनही ते उभे आहेत. खास छकुलीचं शैक्षणिक करिअर जे आहे ते अबाधित राहावं, ते खराब नाही व्हावं याच्यासाठी. तर याच्यामध्ये कोणाचं नाव पुढं मागे घेतलं म्हणजे त्यांनी माझ्यासाठी जी काही मदत केली ती काही कमी जास्त होते असं नाही. पण माझा मित्र आहे जगबीर सिंग, मानव उत्थान मंचचे जे सर्व आहे ते जगबीर सिंग, दीक्षित काका, रमेश अय्यर सर, जितेंद्र भावे सर, माझे मित्र शाळेचे मित्र जे आहेत बिनॉय विल्सन, सरिता नायर जी आता US ला वगैरे असते. कारण ह्या लोकांना मी 12वी नंतर आजपर्यंत भेटलेलो नाही आहे. बिनॉय बँगलोरमध्येच असतो, पण प्रवीण बालगोपालन आणि सरिता हे दोघं तिकडे US मध्ये वगैरे असतात. तर यांची मला प्रचंड मदत झालेली आहे आणि त्यांना खूप खूप धन्यवाद. माझी लेक असं काही करणार नाही की ज्याच्यामुळं तुम्हाला पस्तावा होईल, एवढीच गॅरंटी देतो. आणि रत्नागिरीला चाललोच आहे आणि आम्ही दोघं बाईकवर चाललो आहोत. तर त्यानिमित्ताने म्हटलं की चलो एक आपला मोठं ब्लॉग पण शूट करून घेऊया की रत्नागिरीला नाशिककरांनी कसं जावं, कोणत्या रूटने जावं, तो दाखवण्याचा प्रयत्न आहे. मला जर आवडला हा कंटेंट तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. ओके मित्रांनो, तर आता पहिल्या फ्युलअपसाठी आपण थांबलेलो आहोत इथं. दादा फुल करा. 104.83 लवकरच वाढतील. इराण युद्ध चालू झालं. 104 रुपयाप्रमाणे 1100 रुपयाचं पेट्रोल भरलं मित्रांनो, 10-10.5 लिटर. त्यानिमित्त आज ॲव्हरेज पण काढू गाडीचा आपण. 1172 पण देऊ का? मला तर काहीच दिसत नाही म्हणून मी डचकन चाललं आहे. मित्रांनो, कसारा घाटात आपण पोहोचलेलो आहोत. हलका फॉग आहे, उजाडलेला आहे आता. आणि कसारा घाटाचं विहंगम दृश्य, सगळीकडं हिरवाई आणि थोडंसं आज पावसाळी वातावरण वाटतंय. त्याचीच भीती मला, कारण आज आम्हाला कोणत्याही केसमध्ये आम्हाला रत्नागिरीला पोचायचं आहे. पण नेमकं मी रेन लायनर वगैरे काही आणलेलं नाही आहे आणि छकुलीने पण नाही आणलेलं आहे. विसरून गेलो आहे मी ॲक्च्युली. ते देखते हे काही नाही. मन चंगा तो कठोच में गंगा. निघून जाऊ. थोडंसं पाऊस आला तर कुठं थांबून घेऊ, इलाज नाही. आणि हा आपला कसारा घाट.
हा 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 बघा मित्रांनो, समोर फॉग बघा. मला माहीत नाही कॅमेरा किती न्याय देतोय, पण सगळे जे डोंगर आहेत समोरची ही सगळी त्या फॉगच्या धुक्यामध्ये लपलेली आहे. हे जे एक दोन कर्व्ज आहे हे अतिशय डेंजरस आहेत. म्हणजे ह्या 4 व्हीलर ट्रक वगैरे जे असतात खूप हेवीली लोडेड असतात त्यांच्यासाठी. हे कर्व्स त्यांना कंट्रोल होत नाही, त्याच्यामुळे इथं बरेचसे ॲक्सिडेंट होतात. आपण इथं टायरचे निशाण, त्यानंतर इकडे तिकडं आदळलेल्याचे निशाण आपण बघू शकतो. नेहमीच ते होतच राहतं. हा एमर्जन्सी रॅम्प बनवला होता, पण अरे असं काय, अच्छा ऑलरेडी हे ट्रक घुसलेला दिसतं. पाऊस जेव्हा चालू असतो तेव्हा हा धबधबा चांगला फ्लो होत असतो. आता पाणी बिलकुल कमी झालं आहे, पण चालू आहे अजून तरी. समोर बघा मित्रांनो, एक नंबर मस्त फॉग आहे डोंगराच्या टोकाला. ॲक्च्युली इथं पण फॉग आहे, पण तो फार कमी आहे आणि कॅमेऱ्यात तर काहीच दिसत नसावा असं मला वाटतं. पण समोर तिकडं फार जबरदस्त असं वातावरण आहे. मजा आली, फ्रेश वाटतंय. मित्रांनो, आता शहापूरच्या एक 7-8 किलोमीटर अलीकडं आहोत आपण. आणि मी पहिल्यांदा बघतोय की कसारा घाटा व्यतिरिक्त पण कुठेतरी फॉग असेल. हा खूप जास्त फॉग आहे, म्हणजे कसारा घाटात पण एवढा फॉग नव्हता. तर जबरदस्त असं वातावरण आहे. मला ऑलरेडी चष्मा आहे, नंतर सध्या ते मोतीबिंदू वगैरे पण चालू आहे, त्यामुळे अजून दिसायला प्रॉब्लेम आहे. पण बाकी जबरदस्त असं हे सगळं वातावरण आहे. मला माहीत नाही तर तुम्हाला काय दिसते काही नाही, पण एक म्हणजे ही साधारण ही पुढची ट्रक दिसते, त्याच्या पुढं काही दिसत नाही आहे, कडकच. आणि त्यात तिथं सगळीकडं असे रस्त्याचे कामं चालू आहे, ठिगळं लावण्याचे. कारण पावसात डांबर खाल्ल्यानंतर जी खडी उरते ती खडी वाहून गेली पावसामध्ये. ओके, तर मित्रांनो आता आपण पोचलो शहापूरला. 7 वाजलेले, बरोबर 7 वाजून 8 मिनटं झालेले, शहापूरला पोचलो आहे. आता आपण हा मुंबई नाशिक हायवे जो आहे तो सोडतो आहोत आणि आपण खाली लेफ्ट मारून मुरबाडच्या दिशेने जाणार आहोत. आपला इथून प्रवास असा असणार आहे, मुरबाड, कर्जत आणि खोपोलीपर्यंत आपण जाणार आहोत. आणि खोपोलीनंतर मग कोकणात आपण जाऊ. तिथला पुढचा रोड थोडंसं थांबून मला बघावं लागेल, पण खोपोलीपर्यंत तर मला माहिती आहे 100%. तर तिथपर्यंत मी काही मॅप बीप लावणार नाही. तर हे आहे शहापूर. हे बघा, हे असे जे पॅचेस आहेत ते मध्ये मध्ये सोडलेले, काय माहिती काय कारण असतं याचं, सगळं करता. ओके मित्रांनो, मस्त पक्षी खेळत आहे इथं. आणि ही कोणती नदी, नदीचं नाव नाही मला आठवतं आहे आत्ता, पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दुर्दे नाही, उल्हास नदी पुढं लागते. पण पक्षी बघा मस्त खेळत आहेत. मला माहीत नाही दिसत आहे की नाही, पण सई झकास. ते चिमणे तिथं लाईनीवर तारीवर बघ कसे बसलेले सगळे लाईनी, एकच नंबर. चलते. समोर दिसतो आपल्याला हा समृद्धी महामार्ग आहे. ह्या पार्टचं मला वाटतं अजून उद्घाटन झालेलं नाही आहे, कारण पुढे जे आणेला जिथं जाऊन हा संपतो आणि इथंच कुठेतरी तो एक सगळ्यात मोठा जो बोगदा होणार आहे तो काय अजून चालू झालेला नाही. तर इथं काही याचं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन नाही झालेलं आहे. मात्र हा तो समृद्धी मार्ग आहे, महामार्ग, जो इथं शहापूरच्या गावाजवळ पास करतो.
चिक 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 चिक। जिस दुनिया ने हमको संभाला उसको कौन संभाले। ज्या विश्वाने, ज्या पृथ्वीने आपल्याला जन्माला आणलं, आपल्याला आजपर्यंत सांभाळलं, त्या पृथ्वीला कोण सांभाळणार आहे? त्या पृथ्वीचे किती रस काढणार आहे आपण, किती तिला पिळणार आहे, किती प्रदूषण करणार आहे, किती झाडं तोडणार आहे, किती, म्हणजे ती आपल्याला सांभाळते, तिने काही चूक केली का? आपण किती तिला छळणार आहोत? आणि जगत असताना आपण तिला काही परत देणार आहोत का नाही? परत काहीच देऊ नका, पण कमीत कमी तिला आपण छळू असं तर वागू शकतो ना. कमीत कमी कचरा निर्माण करू शकतो. कागदाचे ग्लास, प्लॅस्टिकचे ग्लास, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, कागदाचे जे ग्लास वापरतो आपण पाणी पिण्यासाठी, चहा पिण्यासाठी, त्या कमीत कमी वापरू शकतो. कमीत कमी त्याचा कचरा करू शकतो. हँडलवाले प्लॅस्टिकच्या पिशव्या तर ते 100% बंदच करा. त्याला नो एक्सक्यूज आहे. घरून पिशवीच घेऊन निघा. जसं मोबाईल घेऊन निघता ना घरातून, चड्डी घालून निघता, शर्ट घालून निघता, तसंच पिशवी घालून पिशवी घेऊनच निघायचं घरात. पिशवीला नो कॉम्प्रोमाइज. आजकाल बाया म्हणता की भाजीपाला घ्यायला गेलो की 10 प्रकारच्या भाज्या घेतल्या तर त्या पिशवीमध्ये प्लॅस्टिकची पिशवी जर घेतली तर मग त्या वेगळ्या राहतात. म्हणजे घरी गेल्यावर निवडायची गरज पडत नाही. इतक्या क्षुल्लक कारणासाठी 5-5, 7-7 पिशव्या घेतात बाया काय माणसं काय. तर नाही घेतलं त्या तर काय फरक पडणार आहे? घरी गेल्यावर तुम्हाला थोडंसं निवडून ठेवावं लागेल. एवढ्यासाठी तुम्ही 5-7 पिशव्या कन्झ्युम करण्यापासून वाचू शकता. 5-7 पिशव्यांचं दररोज लोड कमी पडेल या पृथ्वीवर. आणि हळूहळू तुम्ही जसा वापर कमी कराल तसं ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे कारखाने पण बंद होतील, त्यांचा उपयोग पण बंद होईल. ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी मिळून नोकियासारख्या कंपन्या बंद पाडल्या ना, आपण आता नोकियाचे फोन घेत नाही, त्याच प्रकारे आपण सगळे एकत्र आलो पृथ्वीच्या ह्या निसर्गासाठी, तर नक्की आपण त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या फॅक्टऱ्या पण बंद पाडू. कारण त्यांची आपल्याला गरज नाही. आपण लहान होतो तेव्हा कधी प्लॅस्टिक वापरलेलं नाही आहे, काही गरज नव्हती. आपल्या जुन्या कपड्यांवर आपण पिशव्या शिवून आपण त्या वापरत आलेलं आहे. इथं पण धुकं आहे मित्रांनो, मस्त जबरदस्त सगळं धुकं आहे. अबे इतके कावळे ना इथे. आणि डॉगीज. अबे सांभाळा. अबे चोंगाड्या. सगळीकडे डॉगी आणि कावळे खूप दिसून राहिलं. त्यांचे सीझन आहे ना. पित्र तर संपलं. चालत चल. सो का मध्ये हे सोडता रस्ते हेच कळत नाही मला. आता इथपर्यंत रस्ता आहे, त्या तिथून परत रस्ता आहे. म्हणजे सिमेंटचा जो नवीन बनवले हा पॅच का सोडला असेल? काय नालकपण आहे? काय भेटतं यांना? हेडे. हे बरं इथून परत चाल. हा सोडलंच काय एवढा कारण नसताना बेसलेस. दाट जंगल आहे इथं सगळीकडं मित्रांनो. रात्री इथून ट्रॅव्हल करायला मी रिकमेंड नाही करत. कारण दिवसाच इथं फार तुरळक गाड्या दिसत आहे. जंगल आहे चारी बाजूने. त्याच्या मध्ये असे पाडे येतात जिथं लोक दिसतात, मुलं शाळा कॉलेजला जाण्यासाठी थांबलेले. पण रात्री इथं येण्यात मी रिकमेंड नाही करत. मी ऑलरेडी एकदा ट्रॅव्हल केलेले, 1-2दा पण रात्रीचं केलेले. मला माहिती माझी किती फाटली होती इथं. तर रात्री हा रस्ता टाळा, कारण जंगल आहे सगळीकडं, कोणी नसतं रस्त्यावर. हे बघा मित्रांनो, हे असे पॅच येतात. आता हा खूप मोठा पॅच आहे. इथं डायरेक्ट डोंगर कापूनच यांनी केलेलं आहे. पण जुना पण पहिले इथं एक रस्ता होता. असे पॅच आणि ह्याला वर्ष होऊन गेलं असेल.
वर्षापूर्वी मी जेव्हा आलो तेव्हा पण हीच परिस्थिती होती, आज पण तीच परिस्थिती आहे. काहीच झालेलं नाही पुढं. का बरं होत नाही पटापट कामं? काय कारण आहे? ही शहापूरची जिल्हा तहसीलदार जी आहे तिने हिच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. का होत नाही रस्त्याचं काम पूर्ण पटापट? का नाही होत? त्यांना फक्त आदिवासींच्या जमिनी खायला सांगा, त्याच्यातच एक्सपर्ट आहे. आदिवासींच्या गोरगरिबांच्या जमिनी खायच्या, गिळायच्या, धनदांडग्यांना ते प्लॉट विकायचे, बस याच्यासाठीच हे लोक फेमस. ओके, तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे मुरबाडला. अध्यक्ष ठाणे जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ हे बेकायदेशीर आहे. ओके, तर आपण पोहोचलो आहे आता मुरबाडला मित्रांनो. आता आपण इथून जाणार आहोत कर्जतला, आणि इथेच कुठेतरी तो राईट टर्न आहे. हा मला वाटतं बस स्टॉप आहे का? हा बस स्टॉप आहे ना. थोडंसं पुढून एक राईट आहे. हा मुरबाडचा बस स्टॉप आहे. आणि कल्याण ते अहमदनगर हा रस्ता आहे, कल्याण ते अहमदनगर, आणि त्याच्यावर लागणारं हे गाव आहे मुरबाड. आणि हे मुरबाड क्रॉस केल्यानंतर म्हाळशेज घाट परिसर चालू होतो. म्हाळशेज घाट पावसाळ्यात फार प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि मी आता इथून राईट घेतलेला आहे. आता ह्या राईट घेऊन मी सरळ कर्जतच्या दिशेने जातो. हा पण रस्ता तसा मस्तच आहे, असाच आहे. आपण जसं आता हे आलो सिमेंटचा रस्ता आहे, पण तेच प्रश्न आहे मध्ये मध्ये रस्त्याचं काम चालू असल्यामुळं. सो आम्ही आता इथे मुरबाडपासून बरंचसं पुढे आलो आहे, आणि इथे आम्हाला एक नदी लागली आहे. आय डोंट नो हिचं नाव काय, पण हा व्ह्यू बघा, लाईक ते सनचं जे रिफ्लेक्शन इथे पडतं आहे खूप सुंदर. आणि तो दादा तिथे आय गेस फिश पकडतो आहे. व्हेरी ब्युटिफुल. आणि इथल्या एअरमध्ये समहाव खूप मॉइश्चर आहे, लाईक असे हात फार असे ओलसर वाटता. पण हे खूप सुंदर आहे, लाईक हे सगळं जंगल आहे आजूबाजूला. आणि हे डड्डू जे आता एक्सरसाइज करत आहे. त्यांची हाईट किती छोटी आहे. हाईट जीप दॅट सूट्स द एस्थेटिक्स. हे कळायला तयार नाही मला की महाराष्ट्रामध्ये हिंदीमध्ये आपलं गाव साफ ठेवा असं गाणं चालू आहे. कचरा उठा, कचरा उठा. आम्ही इथं आलेलो आहे का अक्षय ऑटो गॅरेजला थांबलेलो आहे. अक्षय अनंता जोशी आपला मित्र आहे, त्याच्याकडनं थोडीशी चेन टाईट करून घेतो आहे. चेन लूज झालेली आहे, थोडी चेन टाईट करून घेतो. हा आहे अक्षय, त्याचा चेहरा दिसत नाही. हा तशी दिसला अक्षय, सुशिक्षित तरुण दिसतोय, होतकरू तरुण. त्याचं हे गॅरेज आहे. ओके, तर मित्रांनो आपण पोचलो आता कर्जतमध्ये. छत्रपती संभाजी महाराजांचा हा सुंदर असा इथं पुतळा आहे. आणि आता आपण इथून खोपोलीच्या मार्गाने जाणार आहोत. आणि मला अजून एक विठू माऊलीची खूप मोठी अशी मूर्ती दिसते तिथं. ही खोपोलीची नदी कोणती माहीत नाही मला, माहीत नाही तुम्हाला ते विठू माऊलीची मूर्ती दिसते का नाही. पण आमच्याकडं पाठ करून उभे आहे माऊली, पण जबरदस्त आहे, विशाल अशी मूर्ती आहे.
मी तुम्हाला दाखवतो. यार ह्या लोकांनी ना लय नाही एकदम विशाल अशी मूर्ती आहे, बघू शकता. या लोकांनी फ्लेक्स लावून लावून आहे ना सगळेच शहर आहे ना विद्रूप करून ठेवलेले. अरे कामं करावं लागता, कामं करा जनतेसाठी, तुम्हाला मग फ्लेक्स लावायची गरज नाही पडणार. जे कामं करत नाही ना, जे फक्त खोटांड करता, नाटकं करतात, ते लोक फ्लेक्स लावतात. शहर खराब करता आमचे. जिथं पाहावं तिथं नुसते फ्लेक्स 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 फ्लेक्स. कशासाठी एवढे नाटकं करता काय नाही. सर्व पक्षीय बरं का, याच्यामध्ये कोणताही विशिष्ट पक्षाचं मला काही म्हणायचं नाही. सर्व पक्ष आहेत. हे बघा फ्लेक्सचं मग काय बोलायचं यार. हे काय फालतूपणा. कर्जत वासियांनो तुम्ही आवाज उठवा याच्या विरोधात. आणि ही कहाणी तर काय फक्त कर्जतची असं नाही, सगळ्याच शहरांमध्ये हेच आहे. पण आता कुठंतरी जनतेने उठलं पाहिजे. जनतेने यांना प्रश्न विचारले पाहिजे, काय चाललं काय तुमचं याड पटांनो. इथं जगणं आमचं असह्य झालेलं आहे. हा जो समोरचा डोंगर दिसतोय, मला माहीत नाही तुम्हाला दिसतोय का नाही, समोर एक जो डोंगर दिसतो तो माथेरानचा डोंगर होतो, ते माथेरान. आणि हे कर्जतचं शहराचं एंट्री पॉईंट मस्त आहे, छान बनवलं आहे. हा पॉईंट खूप प्रसिद्ध आहे. हा पॉईंट कशासाठी प्रसिद्ध आहे तर पॉईंटला भजी पॉईंटच म्हणतात. इथं सगळीकडं तुम्हाला भजे विकत असलेले हॉटेल दिसते. ठीक आहे, आता आहे प्रसिद्ध तर यावं, थांबावं, खावं, आपल्याला भूक लागलेली असते, खावं आणि जावं. ठाकरे हॉटेल जे भज्यांसाठी फेमस आहे आणि यांचंच नाव वापरून मग इतर भरपूर लोकांनी ते चालू केलं. हे सगळ्यात जुनं हॉटेल असावं. बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आपण पण थोडासा चहा नाश्ता आता इथं करणार. हे मित्र, किती प्रकारचे इथं भजी मिळतं. वडापाव, पालक भजी, कांदा भजी, बटाटा भजी. मी इथं थोडंसं ओके. तर मित्रांनो, ठाकरे हॉटेल हे ज्यासाठी फेमस आहे भजींसाठी, यांचे कांदे भजी, बटाटे भजी आणि पालक भजी असे त्यांनी 3 प्रकारचे भजी दिले. वडापाव आम्ही घेतलेला आहे. वडापाव अतिशय मोठा आहे आणि चौथं प्रश्नच नाही, उत्तमच आहे. तर कधी कर्जतला आले तर नक्की इथं व्हिजिट. ओके, तर मित्रांनो आपण ठाकरेंच्या भजी पॉईंटच्या इथून निघालेलो आहे. एकदा ट्राय करण्याला आहे, नो डाऊट चांगलं आहे. 150 रुपये बिल झालं. 158 रुपये. 1 प्लेट मिक्स भजी, 2 वडापाव आणि 1 चहा आणि 1 कॉफी. नितीन चंद्रकांत देसाई सर, त्यांचा स्टुडिओ काय मला दिसलं नाही इथं, पण आता इथून मला लेफ्ट घ्यायचा आहे. फक्त जाता सांगायचं एवढंच की अतिशय उमदा असा कलाकार केवळ एकटेपणामुळं आपण गमावला. देसाई सर, तुम्ही जे पण केलं ते खरंच म्हणजे खेददायक होतं. त्याचं वाईट वाटलं मला. आणि तुम्ही ते करायला नको होतं, कारण तुमच्या पाठी तुमचा परिवार एकटा पडला, बाकी दुनियेला काही फरक पडत नाही. ते त्यांची दैनंदिन तसंच चालू राहतं. पण तुमचा परिवार एकटा पडला. अर्थातच तुम्ही तुमच्या मित्रमंडळींकडं, नातेवाईकांकडं किंवा जे पण तुमचे बिझनेस पार्टनर्स असतील तिकडं सगळीकडं तुम्ही तुमचा प्रयत्न केला असेल, तुमची व्यथा मांडली असेल. तुम्हाला कुठूनच समाधान मिळालं नसेल, म्हणूनच तुम्ही ते पाऊल उचललं. कारण मी पण त्याच फेजमधून सध्या जातो आहे गेल्या 5-6 वर्षापासून. माझ्या पण डोक्यात असे विचार येऊन गेले बऱ्याच वेळेस. पण तुम्हाला आम्ही गमावलं. कसं सरडा वाचला, चेमेलियन वाचला, थांबून गेला तो म्हणून वाचला. वा, किती सुंदर आहे बघा. असो, तुमची आठवण आली नितीन सर. अरे घोडे,
या सही आहे. मित्रांनो आपण पोहोचलो आता पळसदरीला. इथं स्वामी समर्थ महाराजांचं एक सुंदर असं मंदिर आहे. एकदा मी आलेलो इथे. अरे यार काय लफड आहे. फॉर सम रिझन गाडी आपोआप बंद होते, काय कळायला मार्ग नाही. तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे खोपोलीमध्ये. आणि हा जो समोर हायवे दिसतोय हा जुना पुणे मुंबई हायवे आहे. जुनावाला म्हणजे एक्सप्रेस हायवे नाही आहे हा साधावाला गरिबी हटावावाला आहे. इथं पण महामूर्तोला आहेतच पण त्यातले त्यात बरं आहे. तर हा तो हायवे आहे. आणि आता आपण इथून खोपोलीमध्ये न जाता, खोपोली गाव थोडंसं एक 3-4-5 किलोमीटर पुढे, खोपोलीमध्ये न जाता आपण एक राईट मारणार आहोत आणि आपण आता कोकणाकडं वळणार आहोत. आता हा ऑलरेडी जिल्हा मला वाटतं रायगड आहे. आता रायगड जिल्ह्यातून आपण रत्नागिरी जिल्ह्याकडे जाणार. तर हे आहे खोपोली शहरामध्ये एंट्रीचा रस्ता आणि हा वन वे. तर तिकडनं दुसरा रस्ता आहे आणि लगेचच या वन वेला लागल्यानंतर आपण थोडं पुढं गेल्यावर आपण हा रस्ता पण सोडून देणार आहोत आणि हा पुढचा राईड घ्यायचा आहे आपल्याला. सरळ गेलं तर लोणावळा, खंडाळा, पुणे आणि हा राईट मारून आपण रत्नागिरीकडे टर्न मारतोय. हा छत्रपतींचा किती सुंदर जिरेटोप असलेलं इथं ते हे काय तिथं गॅरेज दिसतंय का बुलेटचं वगैरे नाही ना. ओके आपली गाडी ना कारण नसताना बंद होते वारंवार. म्हणजे आयडलला जर नेलं तिला स्पीड ब्रेकर वगैरे आला तर बंद पडायला लागली आहे. माहीत नाही का बरं. कदाचित जिथून पेट्रोल भरलं नाशिकमधून इंडियन ऑइलचा जो पंप होता मला वाटतं कदाचित त्या पंपावर टाकीमध्ये पाणी असेल त्यामुळं असं होत असावं असं माझा अंदाज. आय एम नॉट शुअर. चला अण्णा इकडे तिकडे नका बघू, सरळ चला. तेव्हा अरे भाऊ सरळ बघतच नाही. भाऊला लेफ्टला काय गाडी ना आयडलवर थांबतच नाही आहे. आयडलला थांबत नाही. हां आणि म्हणजे असं ही ऑनच नाही होत बरोबर. आणि ॲक्सिलेटर दिला ऑन चालू होते आणि सोडलं का लगेच बंद होतं. सोडलं तर लगेच बंद. चालू करा. सोडली बंद. हा तुमचा ह्याचा प्रॉब्लेम वॉलचा. वॉलचा वॉल नाही तर कार्बोरेटर टूनिंग. कारण इथं कार्बोरेटर नाही आहे, फ्युएल पंप आहे. हो हां हां तुमच्या ह्यामध्ये पण प्रॉब्लेम नाही. अचानक झाले ना. आत्ता अचानक झालं. हां हां तुमचा मी नाशिकवरून येतोय कर्जतपर्यंत असं झालं नाही. तो वडापाव खाल्ला तुमचा लगे. तर फक्त काय झालंय वॉलच्या ह्याच्यावर कचरा अटकलाय. अच्छा ते रायडिंगमध्ये निघून जाईल का. निघून जाईल. नाही निघाला हां तर फक्त एक ऑइलचा एक पाऊंच पाजला तरी होऊन जाईल गाडीला रनिंगमध्ये ऑटोमॅटिक. अच्छा मग मी कुठंतरी टूटी ऑइल घेऊ. हां टूटी ऑइल फक्त टाकून द्या. टूटी ऑइलने काय नुकसान तुमचं होणार नाही. नाही. फक्त टूटी ऑइल टाकला थोडासा कॉम्प्रेसर आला होऊन जाईल. हां अरे बापरे काय धूळ. ओके तर मित्रांनो मला वाटतं आता आम्ही ज्या ब्रिजवरून चाललो आहे त्या ब्रिजच्या खालून मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे जातो आहे. तर मला असं वाटतं तो त्याच्यासाठीचाच ब्रिज आहे हा. एक सेकंड. हां ते बघा छकुली हा मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे बरं का खालून चालला आहे. तर मला माहीत नाही मित्रांनो तुम्हाला दिसतंय की नाही पण खालून जो चालला आहे तो मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे आहे. आणि आम्हाला तो
त्या रोडवर जाण्याला म्हणजे टू व्हीलरला तर अलाउडच नाही आहे आणि आपला तो रोड पण नाही आजचा काही. मित्रांनो, आता ह्या झाडांच्या पलीकडे इमॅजिका आहे. हे बघा, हे इमॅजिकाचं मेन गेट आहे. हे खोपोली रस्त्यावर इमॅजिका, जिथं उन्हाळ्यात लोक येतात पावसात उड्या मारायला. आणि SL वर्ल्ड वगैरे नंतर, किंवा SL वर्ल्डपेक्षा जास्त फेमस आहे. थोडासा रोड चुकला होता मित्रांनो. आम्ही चुकून पेनच्या रस्त्याला गेलो होतो, मग परत रिटर्न आलो आणि आता आम्ही पालीच्या रस्त्याला चाललो आहे. आणि तुम्ही बघू शकता आमच्या दोन्ही बाजूने इतकं घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये त्या हिरवाईमधून वेडी वाकडी वाट काढत हा रस्ता आहे. आजचा जो प्रवास आहे तो असा मजेशीर आहे, कारण असं ऊन असं कुठं लागलं नाही, पाऊस अजून कुठं लागला नाही. असं प्लेझंट वातावरण होतं आणि सगळीकडं हिरवगार जंगलच, म्हणजे 50% जंगलच. म्हणजे नाशिक ते शहापूरच असं म्हणूया काही एक जंगल नव्हतं. बाकी शहापूरपासून ते आता या पाली रस्त्यापर्यंत सगळीकडं घनदाट वनराई आहे. वन विभागाला एक प्रश्न आहे की हे जे बोर्ड लागलेले आहे इथं, हे कायदेशीर आहे का? तुमच्याकडनं परवानगी घेऊन या लोकांनी बोर्ड लावलेले आहे का? वन विभागाचं कोणी बघत असेल तर नक्की उत्तर द्या आम्हाला. तुम्ही उत्तरदायी आहे जनतेला. जर एखाद्याने इथं एक फांटी तरी तोडली तर तुम्ही त्याच्यावर केसेस करणार, कारण हे वन विभागाचं आहे म्हणून. मग हे जे असले बोर्ड लावलेले इथं, हे कायदेशीर बरोबर आहे का? हे एकदा नक्की आम्हाला सांगा. हो, नारळाच्या झाडांचं पहिलं दर्शन झालं आहे. मस्त पूर्ण त्या डोंगरावर नारळाची झाडं आहे. माहीत नाही कॅमेरामध्ये दिसतंय की नाही, पण पहिल्यांदा आम्हाला दिसलं म्हणून तुम्हाला सांगावंशी वाटलं. तर हळूहळू बघा मित्रांनो, व्ह्यू बघा, तिथे सुंदर असा पर्वत आणि ब्लू स्काय, मस्त ढग, सुंदर रस्ता सुंदर रस्ता, एक नंबर आहे. स्पीड ब्रेकर नाही, स्पीड ब्रेकरच लागले नाही आणि खड्डे नाही थोडं. म्हणजे नाशिकच्या मानाने रायगड जिल्ह्यामधले रस्ते त्या मानाने खूप 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 चांगले. नाशिकचे आमचे एकदम टुक्कार रस्ते, कारण आमचे खासदार, आमचे आमदार टुक्कार. मित्रांनो, आता आम्ही पाली ह्या गावामध्ये आहोत. पाली अष्टविनायक मधलं एक जे गणपती आहे ते पालीचे गणपती बाप्पा, तिथं आहोत. आम्हाला ब्रेक घ्यायचा होता, केव्हाचा गाडीवर होतो, एक ब्रेक घ्यायचा होता जाता, आणि पालीचं मंदिर ऑन द वेच होतं. तर इकडे तिकडे थांबण्यापेक्षा छकुलीला म्हटलं तू पटकन दर्शन घेऊन टाक. तर त्या हिशोबाने आम्ही आता पालीच्या मंदिराच्या आसपास आलेलो आहोत. मी काही जाणार नाही, कारण गाडीमध्ये बॅगही आहे, गाडीला सोडून जाता नाही येणार. छकुली जाऊन येईल पटकन. तेवढा वेळ 5-10 मिनटं मी एक ब्रेक घेईल. शक्य झाल्यास तुम्हाला मंदिर दाखवतच. इथंच आहे वाटतं. मंदिर कुठं आहे? मंदिर कुठं आहे? मग हे काय इकडं? अच्छा, ऑक्टोबर हिट पाहिली का? तर आम्ही आता हे पालीच्या बळाळेश्वर गणपती मंदिरात आलो आहे. डड्डू पार्किंगमध्ये थांबले, कारण गाडीच्या इथे सगळं हे सामान आहे आणि हे काइंड ऑफ इथलं मार्केट आहे जिथे सगळे स्टॉल्स आहेत छोटे छोटे. मी बघेल, मी ट्राय करेल, जर लाईन्स वगैरे नसतील तो आय गो इन साईड. जर लाईन्स असतील तर मी कळस दर्शन करूनच बाहेर येऊन जाईल.
हो, मी मंदिर परिसरात आली आहे, तर आपण आज जाऊया. खूप सायलेंट आहे, मला वाटलं नव्हतं की एवढं सायलेंट असेल, पण खूप शांतता आहे इकडे. सो मी आतून दर्शन घेऊन आली आहे, पण आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नव्हतं, सो मी ते केलं पण नाही. मी प्रसाद घेतला आहे. सो चला आता कॉलेज डेस्टिनेशनला पोहोचूया फायनली. डिस्टिंक्टली दिसतात, जसं आपले पांडव लेण्याचे केव्स पण दिसतात. सो आम्ही आता कशेडी घाटात एंटर केलेलं आहे आणि ओ माय गॉड, इथले ट्रीज असे लाईक लेवलमध्ये दिसतात. लाईक आय डोंट नो मी कसं एक्सप्लेन करू, पण व्हेरी ब्युटिफुल. हे बघा, डड्डू काहीतरी करताय इकडे. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. तर पूर्ण जर्नी पाऊस नाही लागला, बट आता फायनली थोडा थोडा पाऊस पडतोय. बट आय होप की कॉलेजला पोचण्याच्या आधी आम्ही भिजून नको जायला, कारण मग आमच्या बॅग्स, कपडे सगळं ओलं होऊन जाईल. बाय द वे, दिस इज द व्ह्यू. तर आम्ही आता एका टनलमध्ये एंटर करणार आहोत. तिला ट्राय कलरने पेंट केलेलं आहे तिच्या एंट्रन्सला. लेट्स सी. कार्बन इमिशन, कार्बन इमिशन. ओके, रिटर्न येतानाच्या टनलला पेंट केलं आहे. आपण तिनेच जाणार आहे वाटतं. या कशेडी टनल नाव आहे ह्या टनलचं. ओके, लेट्स गो. ॲटलिस्ट नो पाऊस टनलमध्ये. इथे लिटरली वर दगड आहे. मेजेस्टिक वाटतं एकदम. मला असं वाटतं यांनी ह्या स्टोन्सवर कॉन्क्रीट स्प्रे केलेलं आहे ना, तसंच वाटतंय. कॉन्क्रीट स्प्रे केलेलं. क्या था वो? हा एक काहीतरी पास आहे आय गेस, तिकडच्या टनलमध्ये ओपन होतो तो. आणि मला जस्ट रिअलाइज झालं की जर कोणाला क्लोस्ट्रोफोबिया असेल तर ही ऑर शी माइट सफर इन दिस टनल. बट इट इज प्रिटी एअरी. लाईट्समुळे थोडंसं छान वाटतं इथे. आणि इट हॅज बीन लाईक अराउंड 1 मिनटं. अजून एक पास आहे आणि 1 मिनटं झालेलं आणि आम्ही अजून टनलमध्येच आहे. ही किती मोठी टनल आहे. ओके, सो फायनली ओपनिंग दिसली आहे टनलची. आय होप त्याच्या पुढे पाऊस नसेल. आहे वाटतं.
पण या इट इज व्हेरी नाईस स्ट्रक्चर. ओके, आम्ही इथे थांबतोय वाटतं. या सो इथे मागे एक वस्ती होती आणि अशाच डोंगरांच्या इथे मध्ये मध्ये ते घरं होते. भाई म्हणजे किती ऑसम प्रायव्हसी, आणि प्रायव्हसीचं सोडून भाई किती ऑक्सिजन, किती झाडं आहे या डोंगरावर. ओ माय गॉड. मी जसं तुम्हाला आधी मेन्शन केलं, हे जे इथे गावं दिसत आहे का, तसं सेम गाव मागे होतं. आणि तुम्ही बघू शकता किती ऑसम, किती ऑसम. तर हायवेच्या शेजारी हे काही पर्टिक्युलर झाडं लागले, हे जे समोर दिसत आहेत. मला असं वाटतं हे नारळाचे किंवा सुपारीचे पण असू शकतात. नाही, हे नारळाचे. मागे जे होते ते सुपारीचे झाडं होते आणि ते एकदम इवन त्यांची लाईक स्टेम हाईट वगैरे वगैरे, आणि ते खूप प्रिटी दिसत होते. सो आम्ही आता फायनली मुंबई गोवा हायवेवरून खाली उतरलो आहे आणि खेडच्या इथे आलो आहे. अजून अराउंड 2 to 3 किलोमीटर्स आत माझं कॉलेज आहे. सो लेट्स गो. सो आम्ही पोचलो आहे. या हिअर वी आर. तर मित्रांनो, आम्ही योगिता डेंटल कॉलेज जे खेडमध्ये आहे तिथे आता आम्ही पोचलेलो आहे. छकुली तो जो फॉर्म आहे ते भरते. एकंदर कॉलेज छोटंसं आहे पण चांगलं आहे. इथल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली मी, तर ते म्हणाले हो काही पेशंट्स आहेत, आणि तेच महत्त्वाचं आहे की पेशंट नसले तर त्यांना प्रॅक्टिस नाही होणार मुलांना, तेच महत्त्वाचं आहे. तर इथं ओव्हरऑल सगळं छान आहे. बघूया पुढे तर सगळ्या गोष्टी बघतो मी.